नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आजची नेहमीप्रमाणे सुरुवात माझ्या बाल्कनीतून झालेली आहे आणि आज 2 फुलं आलेली आहेत आपल्या जास्वंतीला. आणि बघा आज नाश्त्यासाठी मी बनवत आहे इडली सांबर. तर बघू शकता इडलीचं जे बॅटर आहे ते किती छान फर्मेंट झालेलं आहे. तर इकडं बघा मी कुकरमध्ये ना सांबारसाठी ना डाळ घेतलेली आहे तुरीची. त्याच्यामध्ये ना भोपळा असतो ना गोल, तो भोपळा, कांदा आणि टोमॅटो एवढंच टाकलेलं आहे आणि कुकरला लावून ठेवलेली आहे डाळ शिजण्यासाठी. लगेच इकडं साईडला काय केलेलं आहे, इडली पण लगेच शिजायला ठेवलेली आहे. तर इडलीचं बॅटर ना म्हणजे मी कालच ना उडद डाळ आणि तांदूळ जे असतात ना आपले ते भिजत टाकलेले आणि रात्री मिक्सरला वाटून त्यामध्ये रात्रीच मीठ टाकून ठेवलेलं म्हणजे ते चांगलं व्यवस्थित फर्मेंट व्हावं म्हणून. तर आज सकाळी मस्त पीठ फर्मेंट झालेलं आहे आणि आता मी इडल्या ज्या आहेत ना ते बनवायला ठेवलेली आहे गॅसवर. तर इकडं इडल्या पण तयार झालेल्या आहेत आणि इकडं बघा मी खोबऱ्याची चटणी बनवते. पण तुम्ही साईडलाच बघितलं असेल मी वाटीमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे. तर ते ना चिंच आहे आणि चिंचेमध्ये ना मी गरम पाणी करून ओतलेलं आहे. ते सांबारसाठी मला वापरायचं आहे म्हणून ठेवलं आहे. इकडं बघा माझं एक जे भांडं आहे ते झालेलं आहे इडल्याचं बनवून. आता दुसरं भांडं ठेवलेलं आहे मी परत इडली बनवण्यासाठी. इकडं साईडलाच ना मी लगेचच काय करणार आहे, जी आत्ता बघितलं ना तुम्ही ओलं नारळ जे मी कट करून घेतलेलं ते साईडला लगेच मिक्सरला फिरवून घेतलं मी बारीक करून. आता त्याला फोडणी देणार आहे म्हणजे आपली ना जी खोबऱ्याची चटणी आहे ना ती तयार होईल. तर आता खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी बघा मी एका टोपामध्ये ना तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिरवी मिरची आणि जो माझ्या बाल्कनीत कढीपत्त्याचं झाड आहे ना त्याचीच कढीपत्त्याचे काही पानं टाकलेली आहेत आणि मस्त तडका दिला. लागतंय जेवढं चवीला लागतंय तेवढंच मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि झालेली आहे माझी चटणी तयार. इकडं साईडलाच बघा तुम्ही जे आता बघितलं होतं कुकरमध्ये मी जे डाळ लावली होती सांबारसाठी, तर त्याला आता मी तडका मारून घेते. तर तडक्यामध्ये काही नाही, फक्त ना जिरं, मोहरी, लसूण आणि जो आपला मसाला आहे लाल मसाला तो आणि सांबर मसाला आहे तो टाकायचा. मी सांबर मसाला ना फोडणीत टाकायला विसरली म्हणून मी नंतर वरतून टाकला आणि टोपामध्ये ना डाळ बसत नव्हती तेवढं सांबर म्हणून मी परत ते ना कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर बघा सगळं तयार झालेलं आहे. चटणी तयार झाली आणि सांबरही तयार झालेलं आहे. विहानला लगेच थोडंसं खायला दिलं आणि त्याचबरोबर लगेच त्याचा टिफिनही भरायला घेतलेला आहे. तर टिफिन म्हणजे सांबार खूप गरम होतं म्हणून काय केलं मी हॉलमध्ये ना सांबार एका वाटीत काढून थंड करायला ठेवलं आणि जरा थंड झालं ना की लगेच विहानचा टिफिन भरला बघा मी. त्याला इडली सांबार त्याला खूप आवडतं. तर मी काय वेगवेगळं दिलं नाही, सांबार आणि इडली एकत्रच सांबार आणि चटणी एकत्रच त्याला मिक्स करून दिलेलं आहे. आता विहान निघालेला आहे स्कूलला. त्याला ना आज म्हणजे त्याचे पप्पाच सोडतायत बसमध्ये, कारण काय होतं आज म्हणजे त्यांचं आवरलेलं, त्यांचं कधी आवरलं असेल तर तेच सोडतात आणि माझं आवरलं तर मीच सोडते. त्यानंतर बघा येऊन बघा मी स्वीटूसोबत मस्त गप्पा मारत बसलेली आहे. 5 ते 5 आहेत. 5 म्हणजे किती फिंगर? एवढ्या? बर ठीक आहे. आता काय तुला नाश्ता करायचा आहे ना? इडली देऊ तुला? तू आणणार? कुठे आहे? आण. अरे प्लेटच कुठं आणतेस? बरं आण. सांडशील खाली, पप्पाला अजून खायचंय आपल्या. सांबर देऊ? सांबर नाही, सांबर. सांबर देऊ? हे हाय ना एवढं खा ना. गरम आहे, थंड होऊ दे. गरम आहे पण ते कुकर.
मग काय करू? तुझा टिफिन तयार आहे आता. अशी कर. छान आहे. तुझे एक पिल्लू घेऊ. लय गोड आहेस रे शिटू. खाऊ तुला इडली खाऊ. पोट नाही ना भरत. हे पण दे. ओके ओके ओके. तिकडे कधी कधी स्वीटू एवढं गोड बोलते ना, तर तिला ते सगळं रेकॉर्ड करून ठेवावं असं वाटतं. आणि तसंच बघा, आज मी कुठंही स्किप केलेलं नाही आहे तिचं बोलणं. तर इकडे बघा, ती मस्त नाश्ता करते आणि मी ना लगेचच जे घर आहे ना, हॉलमधला जो बेड आहे ते सगळं काही आवरायला घेतले. आता इकडे ना हिचा झालेला आहे नाश्ता स्वीटूचा. त्याच्यानंतर मी लगेच ना तिला तयार करायला घेतलेलं आहे, कारण तिला सोडायचं आता मला स्कूलला. तर ती तर खूपच खुश आहे हल्ली, आता रडत नाही आहे. आज काय करते बघूया. तर बघा, लगेच तिचे ना मी केस विंचरायला घेतलेली आहे. तिला फ्रॉक घातला, केस विंचरून घेते. तिचे केस जरा बऱ्यापैकी वाढलेले आहेत. आता 2 जे झेंडू आहेत ते मस्त बसत आहेत तिचे, आणि तिला खूप छान पण दिसतात बघा ते. लावली बघ बघ. अगं लावली. आपल्याला तयार केलं की लगेच आरशात पाहायचं, हे बरोबर तिला कळतं. आणि बघा, लगेच आरशात बघायला गेले. मी तिला पिना लावल्यात की नाही हे पाहण्यासाठी. आणि ती स्वतः सांगते की मला ही पिन लाव, ही टिकली लाव, हा फ्रॉक घाल, हा ड्रेस घाल. ही सगळं ती स्वतः सांगते. ही तिची स्वतःची चॉईस असते. मी जेव्हा पण तिला तयार करते, नवीन कपडे वगैरे घालते, कुठं आम्ही बाहेर जायचं असेल ना आम्हाला, मी जेव्हा पण तिला तयार करते, तर ना ती आधी जाऊन स्वतःला आरशात पाहते की मी कशी दिसते ते. बघू कशी दिसतेस. हा चल, छान दिसते. चला चल लवकर. तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन, हावभाव बघून असं वाटतं ती स्वतःला किती निरखून पाहते. तर मी ना स्वतःला तिच्यामध्ये पाहत असते नेहमीच, कारण लहानपणी मी कशी होते हे का आईला ना तेव्हाच समजतं, जे ती ना स्वतःला तिच्या मुलीमध्ये पाहत असते. तर असो, इकडं ना स्वीटू तयार झालेली आहे आणि ती ना समोरून निघायलाच तयार नव्हती. तिला डान्स करायचा होता, लाल लाल कलरची बांगडी. तर त्याच्यासाठी बोलते की माझ्या हातात बांगडीच नाही आहे, म्हणून ना मी तिच्या हातात घातलेल्या आहेत बांगड्या. आता ती करते की नाही डान्स माहिती नाही.
स्वीटू मात्र सध्या ट्रेंडमध्ये आहे. जे ट्रेंडमध्ये गाणी चालू असतात ना त्याच्यावर तिचा डान्स नेहमीच चालू असतो. मागे पण शिकी शिकी वगैरे होतं ना तर तोही डान्स ती बऱ्यापैकी करत होती. परत बरेच असे सॉन्ग आहेत की ज्याच्यावरती बऱ्यापैकी चांगला डान्स करते. आणि मी ना म्हणजे अशी तिला विचारत असते की असं करायचं का, म्हणजे मी पण तिच्यासोबत थोडंसं सिटू काय पाहिजे तुला? डान्स कसा करायचा असं तिला म्हणजे Socks असं विचारत नाही असते. आता. तर ती आता स्वतः आपण मला घेऊन सांगते येऊ, की हा? नाही असं नाही करायचं, अजून काय पाहिजे? असं करायचं. तीच मला शिकवत असते. अजून काय पाहिजे का? तर Daddy बघा सगळं अशी बोललं आहे ना आमची तुझ्या? सिटू. तर आता बघा बघू जरा कशी खूप दिसतेस? बरंच काही बोलली मी आज माझ्या मुलीबद्दल. तर इकडं तिची तयारी झालेली आहे स्कूलला जायची आणि ती आता निघालेली आहे स्कूलला जाण्यासाठी. कुठली चप्पल घालायचे तुला? कुठली घालायचे बघू, दाखव जरा मला. वा, किती छान आहे ग सिटू, तुझी बार्बी सारखी चप्पल आहे ग. वा, तिला ना सॉक्स घालायचे होते कारण तिच्या पप्पानी सॉक्स घातले होते म्हणून ती जरा हट्ट करत होती. तर चप्पलही मॅडमच्या मनावरच घातलेलं आहे आणि आता मॅडम निघालेल्या आहेत स्कूलला जाण्यासाठी. सिटू तुझी चप्पल छान आहे का? चप्पल छान आहे तुझी. हां, देतीस? दे ना ग. अरे दे ना. कुठे आहे? माझ्याकडे एवढी छान चप्पल नाही आहे. तुझी घालू का मी? बसते ग. ती ना खूप आनंदात आणि एक्सायटेड असते. रोजच अशीच निघते ती. मला छान वाटतंय की बरीच मुलं ना खूप त्रास देतात बरं का स्कूलला जाण्यासाठी. पण विहानने आणि सिटूने दोघांनाही अजिबात त्रास दिला नाही स्कूलला जातेवेळी. विहानही ना सुरुवातीला खूप छान बसायचा आणि आत्ताही तो कधीच आळस करत नाही स्कूलला जाण्यासाठी. तर असो बघा आम्ही निघालेलो आहे आता स्कूलला जाण्यासाठी. आणि तुम्ही जी ही ट्रॅफिक दिसते ना ती पुणे ते गोवा ह्या महामार्गावरची ही एवढी फुल ट्रॅफिक आहे. आणि शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस ही अशीच ट्रॅफिक असते इकडे. जे पर्यटक येतात ना त्यांच्यामुळे ही अशी ट्रॅफिक होत असते बघा. तर आम्ही पोचलेलो आहोत स्कूलमध्ये आणि सिटू बघा हो हो, ओके. चप्पल काढा पटकन. हां चल, दे माझ्याकडे, दे माझ्याकडे दे. हां चल चल, लवकर लवकर चल वरती. बाय गेलीस ना? बाय. चल मी पण येते, चल वरती. जाऊ मी वरती सोडायला येते मग जाते. हां ओके चल. आज तर चक्क स्वीटू मला घरी जा बोलत होती. मी खालून वरती एकटी जाईन असं बोलत होती. तरी पण माझं बरं, कसं नाही मन जात, चल. राहवलं नाही कारण पायऱ्या आहेत लवकर. पडेल वगैरे म्हणून मी ना तिला वरतीपर्यंत सोडायला गेली. तिला स्कूलमध्ये सोडलं आणि त्याच्यानंतर ना मी पोयम बोलून घरी दाखव, आली. आणि घरी आल्यानंतर बघा लगेच भांडी होती ना ती भांडी आधी घासली, त्याच्यानंतर कपडे धुतली. लगेचच ना ती कपडे मशीनमध्ये टाकले सुकण्यासाठी. आणि इकडं जी किचनवर जी भांडी धुवून ठेवलेली मी ना ती लगेच मांडणीमध्ये लावून घेतले कारण पाणी चांगलं बऱ्यापैकी निसरलं होतं भांड्यांचं. आणि भांडी जशी लावून घेतली मांडणीमध्ये की लगेच ना किचन ओटा आणि गॅस साफ करून घेतला कारण सकाळी इडली बनवली होती ना तर इडलीची भांडी पण भरपूर होती आणि किचन ओटा थोडा घाण झालेला. म्हणून मला ना असं जर घाण असेल ना किचन ओटा तर मला म्हणजे स्वयंपाक करायला आवडत नाही, म्हणून मी प्रत्येक वेळी पुसत असते. तर बघा सगळं काही आवरलं आणि मी आता लागलेले आहे दुपारचं जेवण बनवण्यासाठी. तर कुकरमध्ये लावून घेतला आधी सुरुवातीला भात आणि त्याच्यानंतर बघा पाणी ठेवलेलं आहे दुसऱ्या कुकरमध्ये गरम करण्यासाठी कारण मला बनवायचे आहे तांदळाच्या भाकरी. आणि बघा टोमॅटो कांदा कापून घेते कारण मी बनवणार आहे आता चवळी म्हणजे कडधान्याची जी चवळी असते ना त्याची भाजी बनवणार आहे. एवढी तयारी करेपर्यंत ना लगेच सिटू आलेली आहे कारण तिचा जो स्कूलचा टायमिंग आहे तो संपला आणि सिटू तिच्या पप्पांसोबत आलेली आहे घरी. ए सिटू काय शिकवली टीचर आज? सिटू काय शिकवली टीचर? अरे बापरे, तुला आली बोलता? कशी बोललीस दाखव मला.
क्यूकी. अजून काय शिकवलं? HIJK LMNN. हां. स्वीटूचे असे काही बोबडे बोल असतात ना, त्यामुळे एवढं क्यूट वाटतं आणि खूप छान वाटतं तिचं बोलणं मला ऐकायला. तसं बघायला गेलं तर सर्वांनाच आपली मुलं गोडच वाटतात. तर मलाही माझी मुलगी खूप गोड वाटते आणि मुलगाही गोड वाटतो. तर असं बघा, तिच्या हाताला ना काहीतरी लागलेलं स्कूलमधून आल्यानंतर आणि थोडं गप्पा गोष्टी केल्यानंतर ना, स्कूलमधल्या गप्पा मी तिला रोज विचारत असते आणि ते सांगितल्यानंतर ती मला बोलली की हाताला काहीतरी लागले आणि मी आता ना हाताला तिच्या लावत आहे बघा हळद. उद्या पिकलं ना, उद्या देणार. दाखव कुठं लागलं. अगं थोडं सगळं भाजल हो कुकर तुला. नाहीच लागलं तुला. हळद लावल्यानंतर ना तिला थोडीशी आग झाली असेल म्हणून ती रडत होती. तर तिला हॉलमध्ये नेलं आणि तिला थोडं शांत केलं. त्याच्यानंतर बघा मी आली किचनमध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी. तर एवढ्या वेळात ना 12:30 झालेले मला. आता बघा कुकरमध्ये ना मी पाणी ठेवलेलं उकळत. तर ते पाणी टाकून घेतलं मी तांदळाच्या पिठामध्ये. कारण बघा, जेव्हा तुम्ही तांदळाची भाकर करता ना आणि तुम्हाला जर ती नरम पाहिजे असेल बऱ्याच वेळासाठी, तर ना तुम्हाला ती गरम पाण्यातच पीठ मळावं लागेल. तरच ती ना भाकरी बऱ्याच वेळासाठी सॉफ्ट राहते, खूप सॉफ्ट राहते. तर बघा आता त्याच कुकरमध्ये ना मी इकडं घेतलेली आहे चवळीची भाजी बनवण्यासाठी. तर चवळीची भाजी बनवण्यासाठी बघा मी जे कडधान्याच्या भाज्या आहे ना ती सेमच प्रकारे बनवते, काही वेगळं बनवत नाही. तर बघा तेलामध्ये मी टाकलेला कांदा, कांद्यामध्ये जे वाटण होतं माझ्याकडं ते टाकलं. त्यात टाकला कढीपत्ता आणि कांदा लसूण मसाला, हळद एवढं टाकलं. आणि बघा नंतर काय केलं, मी जी चवळी भिजत टाकली होती ना ती व्यवस्थित धुवून घेतली आणि मग टाकली फोडणीमध्ये. आता त्याच्यामध्ये ना मी बटाटा कापून ठेवलेला ना तोही टाकला, म्हणजे भाजी ना थोडीशी दाटसर होते म्हणून मी त्याच्यामध्ये टाकला बटाटा. आणि बघू शकता मी मीठ टाकायला बऱ्याच वेळेला ना असं विसरायला होतं मला. तर मी मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे. 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित भाजी शिजते. तर मी ह्याच्या 3 शिट्ट्या काढते. तोपर्यंत साईडला घेतलेलं आहे बघा मी तांदळाचं पीठ मळण्यासाठी. तर ना जेव्हा आता बघा मी तर पिठावर थापून अशी भाकरी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी पीठ आहे ना थोडं सैलसर मळायचं, म्हणजे काय होतं भाकरी व्यवस्थित पसरते आणि फिरते पण व्यवस्थित. तर पीठ वगैरे सगळं काही झालं माझं मळून आणि इकडं ना कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत, म्हणजे भाजीही तयार झालेली आहे. तर त्याचं प्रेशर जाईपर्यंत माझ्या इकडं ना आता होतील भाकरी. ज्वारीच्या भाकरी ज्या प्रकारे बनवते ना त्याच प्रकारे मी तांदळाच्याही भाकरी बनवते. बरेच जण काय करतात, म्हणजे बरेच जण म्हणण्यापेक्षा ना जी म्हणजे परातीवर अशी जी थापून भाकरी बनवली जाते ना, तर म्हणजे पाण्यावरची भाकरी बोलतात, ती जर भाकरी बनवायची असेल ना तर मात्र त्याला पीठ खूप घट्ट मळून घ्यावं लागतं. मला मात्र ती जी पाण्यावरची भाकरी असते ना ती येत नाही. पाण्यावरची म्हणजे जसं आपण मोदकाचं पीठ घट्ट घेतो ना तसंच पीठ घ्यावं लागतं त्याच्यासाठी आणि पाणी लावून त्याच्यावर ती भाकरी पसरवली जाते. ही जी भाकरी आहे ना ती मोस्टली आगरी कोळी लोक बनवतात, त्यांनाच चांगल्या प्रकारे बनवता येते ती, मला तरी येत नाही. तर बघा इकडं भाकरी होईपर्यंत विहान आलेला बघा स्कूलवरून आणि आजही त्याने बॉटल घेऊन आलेला नव्हता. बॉटल तो विसरून आलेला, म्हणजे आज दिलेली बॉटल तो घेऊन आलेला. आधीच्या 2 ज्या बॉटल होत्या ना त्या मात्र त्याने आणल्या नव्हत्या, त्याला भेटल्याच नव्हत्या त्या. मी ना त्याच्या टीचरला मेसेजही केलेला आणि कॉल पण केलेला की ग्रुपवर टाका मेसेज, जो स्टुडंटचा ग्रुप असतो ना पेरेंट्सचा त्याच्यावर, किंवा मग मुलांना विचारायला सांगा की तो कोणत्या तरी मुलांचं नाव घेतोय की त्याने घेतलं आहे बॉटल असं. पण तिथंही त्यांनी काय विचारलं आहे की नाही माहिती नाही. तर असो, जेव्हा पेरेंट्स मीटिंग होईल ना तेव्हा मी बोलेन टीचरला त्याच्या.
तर बघा इकडं विहान आला, त्याला फ्रेश केलं, त्याचे कपडे वगैरे चेंज केले आणि त्याच्यानंतर लगेच ना मी त्याला दिलेलं आहे जेवण करण्यासाठी. मी मात्र त्यांचे पप्पा येतील ना तेव्हा आम्ही दोघेजणं बसून जेवू. तर बघा असो, आजचा व्लॉग्स मी इथंच थांबवते. तर आजचं माझं रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप 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 मौल्यवान आहे. भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.